नमस्कार दादा, युट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा स्वागत करतोय. दादा नमस्कार, पहिलं नाव सांग. माझं नाव नयन टोपरे आसरोडी. काय आपले महादेवचं नंदी आहे? बादल नाव याचा. वादलचा. आज वावल्याच्या अड्ड्यामध्ये आज आलो होते, कसं काय नियोजन ठरलं आणि काय सांगाल? याची खासियत काय आहे आणि कारकिर्दी काय याची? कोण होता आज सोबत पलाला? केलवलीचा. कोणत्या साईडून पला तर आनंदी तुमचा? डाव्या साईडची. कधी खरेदी केली होती याची आणि काय सांगाल याच्याबद्दल? चाकणशी. काय पाहिला याच्यामध्ये तुम्ही? काय हा बैल मुंबईमध्ये पलेल म्हणून बिंजोरसाठी तयार करतो. तयार करण्यासाठी कोणता नंदी आहे तुमच्या सोबत, म्हणजे याला पळण्यासाठी? घरची गाडी. आज कोण कोण आलाय तुमच्या सोबत दादा? बाबांनीच केलं का? बाबांचं नाव काय आहे? ओके दादा, आता पुढचं काय नियोजन कसं काय असणार? डबल शर्यत खेळणार कसं काय असणार? बारीकच्या बारीक. खूप. दादा नमस्कार, तुझं नाव काय दादा? आणि याचं नाव काय दादा? दादा हा सुंदर बैल कोणाच्या नावाने पळात? भाच्याच्या नाव. ओके. आज घरची गाडी पळाली का कसं काय? गाडी म्हणजे तशी आमची घरचीच आहे. ओके. सीझनला किती गुलाल घेतले तरी? आमचे 20 गुलाल झाले. 20 गुलाल. आज काय सांगाल मग? वावला मैदान, पब्लिक डिमांड मैदान, तुमच्यावरती पण खूप प्रेशर असेल कारण की पब्लिक एवढी होती आणि त्याच्यामध्ये शर्यत केलं म्हणजे सोपी गोष्ट नाही. मागच्या मैदानात पण आम्ही इथे गुलाल केलेला आणि आज एवढ्या पब्लिक मध्ये आम्ही गुलाल केला, त्याच्यामध्ये आमच्या बैलांचं पण खूप मोठं योगदान आहे. किती वर्षाचा आहे तरी पण आनंदी तुझा? आता 18 महिन्याचा आहे. 18 महिन्याचा. काय सांगाल याची खासियत काय आहे? खासियत समोरची गाडी जेवढी पळेल तेवढी बैल वाढणार. आणि दादा आता तुमच्या सोबत तुमच्या साथीदाराच्या बद्दल काय सांगाल? त्यांची पण एवढीच मेहनत आहे कारण की या क्षेत्रामध्ये एका दुसऱ्याचं काम नाही, कारण की त्यांच्याशिवाय काम होऊ शकत नाही. त्यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? घरची फॅमिली. सपोर्ट असतं. दादा आता पुढे काय अपेक्षा आहेत तुमच्या नंदींकडून तुम्हाला? असं आता आमच्या अपेक्षा अशा आहेत की जसं बैल पळेल तसं आम्ही प्रत्येक मैदानात जाणार आणि बैलांना प्रत्येक मैदानात. ठीक आहे, धन्यवाद दादा, छोटीशी माहिती दिली. शुभेच्छा तुम्हाला.